नमस्कार, मी ज्ञानेश्वर आणि आपण पाहता डीसी मराठी. आपण सध्या बदनापूर तालुक्यातील या ठिकाणी बदनापूरच्या आठवडी बाजार या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी सध्या विधानसभेच्या निवडणूक आहे. या ठिकाणी भाजपाकडून सनी नारायण कुचे आणि महाविकास आघाडीकडून सनी तर राष्ट्रवादी एसपी गटाचे बबलू चौधरी या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि आज इथला आठवडी बाजार आहे. आपण लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया की लोकांना काय वाटतंय, कोण निवडून येईल आणि या ठिकाणचा विकास झालाय का, याविषयी लोकांना काय वाटतंय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बोलाल का काल निवडणूक येते, तुम्हाला उमेदवार माहिती आहे का, कोण येतं? नाही माहिती. ठीक है, निवडणूक है यहाँ पे, कौन उम्मीदवार है पता है आपको? उम्मीदवार बबलू चौधरी खड़े ना ये साल। और उनके अपोजिट कौन है? उनके अपोजिट ये नारायण कुचे सर। क्या लगता है कौन चुन के आएगा? अभी देखते सर, अभी तो कुछ बोल नहीं सकते। लेकिन आपको लगता होगा ना कुछ? मेरे को तो लग रहा बबलू सेठ आ जाएंगे चुन के। बबलू सेठ आ जाएंगे। हाँ। और जो उम्मीदवार है पहले, मतलब उसने 10 साल एमएलए थे, वो उन्होंने कुछ काम नहीं किया क्या? काम करे इन्होंने भी, लेकिन कैसा कुछ नवा चेहरा बताना पड़ेगा ना। लेकिन काम किए होंगे तो इनको मौका देना पड़ेगा ना एक बार अब। ओके, हाँ। क्या लगता है आपको कौन चुन के आएगा यहाँ पे? हम तो कुछ बोलते नहीं, पता नहीं। ओके, या बाजूला बघूयात आपण. बोलता का 2 मिनिटं, निवडणूक आहे. नहीं भाई, टाइम किसके पास है? चल, काय मावशी, काय वाटतंय, कोण निवडून येईल? बोला बोला. येईल ना नारायण कुचे, येईल तर राष्ट्रवादी येईल. नाही, कोणीतरी येणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. जे आम्हाला आरक्षण देईन ते यायला पाहिजे. कोण दिलं आरक्षण, काय वाटतंय? देतील ना राष्ट्रवादीवाले. राष्ट्रवादीवाले देतील. हा. आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का? हा आले ना. आले. आता ते सरकार आल्यावरती पैसे गेले तुमचे तर. काहून तेल वाढलं नाही काय ना. नाही तेल, मला तेल वाढलं ना. नाही ते तेल, खाल्ले, खाल्ले आम्ही आता. मी तेच म्हणतोय की जर तुम्हाला आता पैसे येत आहे, आता जर समजा तुम्ही म्हणताय राष्ट्रवादी आरक्षण देईल, ते सरकार आलं तर तुमचे पैसे जातील. मग आरक्षण दिलं तर आम्हाला चांगलंच आहे ना. पण हे तेल पाणी वाढलं, लाडक्या बहिणीच काय आलं, पैसे दिले जाय ना, फक्त लालूच दिली. पण भाजीपाला सारा वाढला नाही ना, तेल गहू सारच. आता भाजीपाला वाढताय, तुम्ही विकताय, तर तुम्हाला आता विकल्या, तुम्हाला त्यातून काहीतरी फायदा होता ना. आम्ही माग घेऊ लागलो ना. तुम्ही पण शेतकरी नाहीये, तुम्ही घेऊन तर मग आम्ही बी घेऊन विकू लागलो, तर माग विकू लागलो ना. माग घेतो स्वस्त विकतो. मग उलट झालं ना आमचं. आता आम्ही भाजी 1000 ना 1200 घेतली, 1000 नाही विकतो. मग हर गोष्टी तुम्ही माग केलं ना. माग नाही पाहिजे होतं ना. तुम्ही तेल जास्त माग केलं ना. तेल माग झालं, 180 रुपये होऊ राहिले. आता काय खाणार आहे आम्ही तेल? बोला, काय वाटतंय तुम्हाला? अरे काय वाटतंय तुम्हाला? नारायण कुचे महाविकास आघाडीची सत्ता आहे। महाविकास आघाडीची सत्ता येईल. इथं नारायण कुचे आमदार होते, त्यांनी काही कामं नाही केलेत का? ये रहना हो आगे औरंगाबाद जिल्हे आम्ही औरंगाबादचे इथं ब्रिटन सभा मधली आम्ही. तुम्हाला तिकडे काय वाटतं? तिकडे पण निवडणूक आहेच ना. आहे ना. मग कोणता? बर काय वाटतंय काका, या ठिकाणी कोण निवडून येईल? काय तर ते सांगता येत नाही भाऊ, काय येईन काय नाही, त्याचं काही बरं, जाऊ दे. इथं कामं गिमं नाही. बायकोचा भरोसा नाही राहून तुम्ही म्हणता कोण निवडून येईल. आता कोण कोणला आम्ही हा म्हणतो, उद्या माझ्या बायकोन दुसरीकडे मतदान देऊ शकतो. नाही, पण एक अंदाज. अंदाज काय आता जे येईल ते. नारायण कुछ है भाई। बरं, जाऊ दे. नारायण कुचेंनी काही कामं तर केले? बहुत काम करे उन्होंने, पानी गिनी का सब काम करे उन्होंने। 5 कामं सांगा अशी त्यांनी काय केले. पानी का करे, हमारे वहाँ डेनिस लाइन है, वो है, सब पूरा काम करके नारायण कुचे साहब बिल्कुल आ जा रहे लगे। बदनापुर में 30 साल से बस स्टैंड नहीं था। कई आमदार आगे गए ऐसे पाहिजे ना. तुम्ही विकास करणार माणूस पाहावा लागेल ना आम्हाला. तर जे माणूस विकास करतो त्यालाच मतदान करू ना आम्ही. पिंजरा कटवून जातो ना, दुसरीकडे जात बसू द्या त्याला, हाडावर का घरात कोण ठेवतो त्याला बी. मग नमस्कार काका. नमस्कार, तुमचं नाव? बबन वाघमारी. शेतकरी आहे का घेऊन लोकांकडून विकतात? व्यापारी. हातावरली आपण. ओके, काय वाटतं तुम्हाला, कोण या निवडणुकीमध्ये निवडून येईल? भाजप. नारायण कुठे आला पाहिजे सांगा ना. नारायण आणि जे आता सध्या राष्ट्रवादीकडून ते नाही वाटत की येतील म्हणून? काय सांगता येत आपण काय सांगणार, पब्लिक आहे त्याच्यामुळे आपण काय बोलणार. काय वाटतंय मावशी, कोण निवडून येईल? भाजप. लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का? मी लाडकी बहीणच नाही सरकारची. नाही माझी, कारण की 60 वर्षाचा भाजप कोण आहे मग? हे नरेंद्र मोदी आहे, नारायण कुचे कोण आहे? तुम्हाला काय वाटतंय, कोण येईल निवडून येईल? नारायण कुचे. नारायण कुचेच येणार 100%. हा, ठीक आहे.
कामावशी काय वाटतंय कोणी निवडून काही कामं केलेत का त्यांनी 5 वर्षात? केले ना, एवढे मोठे रोडचे काम केले, मंदिराचं काम केलं. आणि लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला? आणि आता ते आणि ते मराठा आरक्षणाचं हे होतं की ते भेटलं नाही. आई काय वाटतंय कोण निवडून येईल? मतदान करता का तुम्ही? काय नाही दिलं? कोणाला मतदान करता? हो का? आज नारायण कुचर करा हो, नारायण कुचरची मम्मी तुम्ही आजी ना. ठीक आहे, आपण या ठिकाणी या बाजूला विचारूया. काही महिला या ठिकाणी पण काय वाटतं मावशी? निवडणूक आहे, तुम्हाला माहिती आहे की कोण उमेदवार आहे? माहिती आहे. कुठल्या असाल पण गीता असताना तुमचं मतदान इकडे औरंगाबाद जिल्ह्यात. तिकडे कुठला कोणता मतदारसंघ तुमचा? कोणता तालुका? संभाजीनगर. तुम्ही समजा बाजारानिमित्त आलेले आहेत.